तेच मुद्दे न घेता काय नाविन्यपूर्ण असेल तर करा. 1 मिनिटं 1.5 मिनिटं घ्या. 10 मिनिटं प्रत्येकाने बोललं तर खूप उशीर होणार आहे आज. मान्य महापौर, सगळ्यांना बोलू द्या, विनंती आहे. आम्ही म्हणत होतो की अजून एखादा दिवस वाढवून घ्या, परंतु काय आजच्या मुहूर्ताची काय घाई आहे मला समजत नाहीये. मग आता करायचं तर बोलू दे ना आज सगळ्यांना. माननीय महापौर, ज्या बजेटच्या संदर्भात काल पुस्तक पाहिल्यानंतर आकडेवारी पाहिली आणि त्या आकडेवारी पाहिल्यानंतर मनात अनेक प्रश्न आले. त्यातला सर्वात पहिला प्रश्न असा होता की 31 जानेवारी 2026 पर्यंत महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये 7,701 कोटी रुपये जमा झाले आणि जर या 10 महिन्याचा आढावा घेतला तर 770 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला जमा होतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांमध्ये जरी आपण पकडलं की 1,000 कोटी रुपये उत्पन्न येईल तरी 10,165 कोटी रुपये पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा होणार आहेत. मग असं असताना जवळपास 15,669 कोटीचा अंदाजपत्रक माननीय अध्यक्षांनी सादर केलं. म्हणजे जवळपास 5,504 कोटी, मी 1,000 कोटी एक्स्ट्रा पकडले, 5,500 कोटीची वित्तीय तूट या अंदाजपत्रकामध्ये दिसते. आता एवढी मोठी वित्तीय तूट असताना आम्ही स्वाभाविक हे पण स्वीकारतो. माननीय सभासदांना मला हेही सांगायचं आहे की आज आम्ही विरोधी बाकावर आहोत. सत्ताधारी बाकावरच्या सभासदांना जास्त तरतूद मिळणार, आम्हाला कमी मिळणार, कारण गेले 14 वर्ष महानगरपालिकेमध्ये मातोश्रींच्या माध्यमातून बजेटवर काम केले. पण ही तरतूद देत असताना माननीय अध्यक्षांनी एक 8 शाळा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या CBSEची संलग्न करण्याची भूमिका घेतली आणि विशेष म्हणजे त्यापैकी एक शाळा, माझ्या मते अध्यक्ष नाही आहेत आत्ता इथे सभागृहात, त्यातली एक शाळा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल आहे, जी माझ्या वॉर्डामध्ये आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या हस्ते भूमिपूजन झालं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि 2021 सालापासून ही महानगरपालिकेची शाळा पुणे शहरामधली सर्वात मोठी आणि सर्वात सुंदर, सर्वात शिस्तबद्ध अशी ई लर्निंग स्कूल आहे. आणि या 8 शाळांमध्ये या शाळेचं सिलेक्शन झाल्यानंतर माननीय आयुक्तांच्या बजेटमध्ये या शाळेकरता जवळपास 3 कोटी रुपयाची तरतूद होती आणि स्थायी समितीच्या बजेटमध्ये ही 3 कोटीची तरतूद कमी करून 1 कोटीवर करण्यात आली. म्हणजे मला एक सांगा, एका बाजूला आपण म्हणायचं एवढ्या मोठा गाजावाजा करून की आम्ही CBSEच्या 8 स्कूल घेतल्या आणि या 8 स्कूल खूप चांगल्या पद्धतीने करू, आणि दुसऱ्या बाजूला ज्या अंदाजपत्रकात माननीय आयुक्तांनी बजेट एवढं दिलं ते बजेट कमी करण्याचं काम माननीय अध्यक्षांनी केलं. म्हणजे जरी आम्ही विरोधी वाकावर निवडून आलो असलो तरी 80,000 लोकसंख्येमध्ये आम्ही निवडून आलोय. आज सरकारी शाळांची परिस्थिती काय आहे आणि असं असताना आम्ही त्या सरकारी शाळांवर काम केलं, तिचा दर्जा वाढवला, शिक्षण चांगलं केलं. तिथे 40 प्रवेशाकरता 400 अर्ज आजही येतात आणि आज ते बजेट कमी करण्याचं काम केलं गेलं. म्हणजे असे अनेक, मी तर इतके मुद्दे काढून आणलेत, पण आज अशी परिस्थिती आहे की मी बोलणार काय आणि सभागृहात ऐकणारे किती आहेत, प्रशासनातले अधिकारी किती उपस्थित आहेत, हाच मोठा प्रश्न आहे. हे माझी अशी एक विनंती होती सभागृहाला, इव्हन माननीय सभागृह नेते असतील, माननीय अध्यक्ष असतील, सर्व पक्षाचे गटनेते असतील, की ह्या अंदाजपत्रकावर खरं तर प्रत्येक माननीयाला 20-20, 15-15 मिनिटं बोलून दिलं पाहिजे. हे बघा, अंदाजपत्रकामध्ये 4 गोष्टी चांगल्या आहेत, पण ज्या 1-2 गोष्टी कमी आहेत त्या बोलण्याकरता का आम्हाला लोकांनी निवडून दिले. जर आम्ही 5 वर्ष महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर सुद्धा प्रभागामध्ये काम करू शकलो नाही तर मग त्या नगरसेवक पदाला अर्थ काय राहणार. आज अशी परिस्थिती आहे माननीय महापौर, मी अजिबात तुलना करणार नाही. स्वाभाविक आहे, आम्ही कमी तरतूदमध्ये सुद्धा काम करतोय. 2017 पासून विरोधी बाकावर आहे. जी काय तरतूद मिळते त्याच्यावर समाधानी आहोत,
पण जी माननीय आयुक्तांनी एवढ्या चांगल्या प्रकल्पाला तरतूद दिली ती सुद्धा कमी करण्याचं काम या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या आणि सभासदांच्या मार्फत करण्यात आली. माझी एवढीच विनंती राहील की अंदाजपत्रकावर सर्व माननीयांना बोलून दिलं पाहिजे. आज माझ्यानंतर इतके सभासद लाईनमध्ये आहेत त्यामुळे मी फार मुद्दे घेणार नाही. जी काही तरतूद आम्हाला दिली त्या तरतुदीचं सोनं करून पुढं लोकांची चांगली काम करण्याची धमक आमच्यामध्ये आहे, आम्ही नक्कीच करू. फक्त एवढीच विनंती राहील की ज्या मूलभूत गरजांकरता निधी मिळालेला असतो तो निधी कमी करण्याचं काम आपण करू नये एवढीच विनंती करतो. धन्यवाद.